चलिए यहाँ पर कुछ रिप्लेसमेंट है। चलिए 2 रन। ओ ये चलिए शॉर्ट मिड विकेट देखिए, कुछ कप्तान थे भाई, सिन्हा तान उछाल तो लगाए थे। ओ चुमंतर 4 रन। कहीं ना कहीं टॉस तो आ रहे हैं, लेकिन स्टार्टिंग की शुरुआत अच्छी हो चुकी है। कमाल कमाल धमाल। ऊंचाई तो ली है, लंबाई की है कमी। कैची कॉल देखिए भी हुआ था यहाँ पर से, लेकिन जब तक इन वापस आता तब तक देखिए दोनों बल्लेबाजों ने अपना जगह बदल चुके थे, अपना छोड़ बदल चुके थे। और टीम का स्कोर देखिए 15 रन से 15 रन तक पहुंचे। सेकेंड ओवर चलता हुआ और लेकिन बाजी में देखिए भरनपुर जी देखिए बात करेंगे। अच्छे हुनर खिलाड़ी हैं। पहला तो धुमाल आई तो आइए, वेलकम, आपका स्वागत है। अगर मैच को घर पे देख रहे तो फिर भी स्वागत है। एक बड़ा ओनर्स पड़े और 2 नजर से विकेट मिला आखिर में। देखिए परनपुर जी ने मौका दिया था बड़ा हिट खेलने का, और दुर्गेश देखिए बड़ा हिट तो खेलने गए, लेकिन फंस गए लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर। जहाँ पर साधु संत रहते हैं और टेनिस क्रिकेट में आओ तो भाई रायगढ़ ठाणे के शेर बब्बर शेर। बहुत बढ़िया। देखिए लेन भरी गेंदबाजी यहाँ पर होता हुआ सफलता हाथ लगी नहीं, बल्लेबाज मैदान पर आए हैं। किशोर फुलरे देखिए बात करेंगे, लेकिन कठिन थोड़ा सा बनता हुआ। तैयार गेंदबाज और एक देखिए अच्छा गेंद है, लाइन और लेन को चीरता हुआ टीम का टोटल देखिए जाकर पहुंचा है 15 रन से। और जहां पर देखिए सेकेंड ओवर चलता हुआ कंप्लीट हो चुका है। यहाँ पर 2 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर बात करेंगे 15 बना है, लेकिन सभी में देखिए 18 गेंद आना बाकी है। और इसके बाद देखिए विनर विनर के बीच मैच खेला जाएगा। कहते ना जो कमजोर होते हैं ना किस्मत का रोना रोते हैं, और जिन्हें उगना होता है ना पत्थर का सीना चीर कर उग जाते हैं। क्या बल्लेबाज यहाँ पर उगेंगे या गेंदबाज सुनील सालों के पीछे तैयार चलते थोड़ा डीजे के पास। देखिए बढ़िया। देखिए हमारे रायगढ़ के सितारे के शिखर 15 पर 1 है सुनील सालों के। अच्छा गेंद देखिए यहाँ पर सीने को देखिए, यहाँ पर छन्नी छन्नी करके गेंद निकलता हुआ। बैटिंग की बात करेंगे तो विकी देखिए एक अनुभव बैंक के पास है, और गेंदबाजी में देखिए खुद कप्तान देखिए सुनील सालों के आते हुए। सुनील सालों के पिचिंग पर तैयार, रिवाज खेलने गए थे भाई यहाँ पर। सुनील सालों के देखिए इतने मजेदार खिलाड़ी है ना भाई, अभी भी सिद्धि करोली के टूर्नामेंट में अगर क्वालिफाइड टीम कर जाती तो फिर ये बाइक लेके सीधा घर पे आ जाते। और इनके साथ 5 मरतबा ऐसा हो चुका है। होता है कभी कभी कोई खिलाड़ी के साथ। और ये चलिए यहाँ पर कोई
विकेट को पूरा उछालना पड़ता है, लेकिन बल्लेबाज आ गए। भारत तो धुमाल देखिए, अगर ये टीम के पीछे बात करेंगे, सुनील सालुंके की बात करेंगे, तो यहाँ पर से भारत तो धुमाल देखिए। आदर्श एक पैकर्स ओनर राजा रानी, इनके लाडले चिराग राजा देखिए, हम देख सकते हैं मैदान पर रानी देखिए, उनकी लाडली बेटी घर पे, और इस नाम से देखिए, इस नाम ने देखिए टेनिस स्क्रीन में एक अच्छा पहचान बनाई। और ये चलिए भाई, क्या जाए तो सरजा, और यहाँ पर देखिए बात करेंगे छोटा सरजा, क्या कह सकते हैं, सुनील सालुंके कमाल की यहाँ पर देखिए कप्तान सिनातान और एक विकेट दिखाते वहां पर, और डीजे के लिए मौका। टीम का स्कोर देखिए 16 पर गिरता हुआ, विकेट नंबर 3। युवा टीम देखिए, युवा चेहरा, लेकिन यहाँ पर 3 ओवर में देखिए 18 रन। वसा टीम को थोड़ा सा कमर कसना होगा, लेकिन मैदान पर पानी लेकर चाहिए 12 खिलाड़ी, और टीम का स्कोर देखिए 18 पर 2 है। हम चलते हैं थोड़ा डीजे के पास। चलेंगे मैच के बाद करेंगे बड़ा मुकाबला देखिए। इस बार देखिए स्क्वायर कट खेले यहाँ पर फील्डर से, लेकिन जब तक देखिए गेंद को रोकते तब तक देखिए एक सिंगल आता हुआ। 2 रन देखिए कंप्लीट किया, पर रन जोड़ना पड़ेगा भाई, जितना ज्यादा से ज्यादा रन जोड़ ले तो साइड टीम के लिए फायदेमंद साबित हो सकता है। तैयार गेंदबाज और स्क्वायर कट खेलना चाहते थे यहाँ पर। कमाल की देखिए टाइमिंग की बात करेंगे, यहाँ पर करना चाहते थे, लेकिन इसे टाइमिंग तो नहीं मिला। लेकिन विकी देखिए अभी तक मैदान पर है। चौथा ओवर चलता हुआ, प्रसाद पाटिल पप्पू देखिए गेंदबाजी के लिए।
इस बार देखिए खराब लाइन था लेकिन जिसका फायदा नहीं ले पाए। फील्डर भी देखिए यहाँ पर घूमे भाई, भरन देखिए बता रहे हैं भाई मी हाई खबरला तो ट्राई करना, नहीं सही बताया, यहाँ पर ट्राई में कोई खराबी नहीं है। और क्रिकेट ही दोस्तों ऐसा चीज़ है, आपको देखिए माइंड सेट है ना आपकी। यहाँ पर क्रीज देखिए अब स्ट्राइक कर रहेंगे, स्कोर की बात करेंगे 21 रन, रन बनाना होगा भाई। यहाँ पर कहते ना हथेली पर रखकर अपना मुकद्दर तो क्यों ढूंढता है, अरे सीख उस समंदर से, हथेली पर रखकर अपना मुकद्दर तो क्यों ढूंढता है, सीख उस समंदर से जो टकराने के लिए हमेशा पत्थर ढूंढता है। लेकिन यहाँ पर देखिए टकराना इन्हें कठिन हो रहा है। 21 पर 2 हैं, प्रसाद पाटिल फिर से तैयार है। एक रन से काम तो चलेगा लेकिन बातें नहीं बनेगी भाई। ऐसा नहीं कि ये विकेट पे रन नहीं बन रहा है, हाई 11 वही टीम ने देखिए रन बनाए हैं। अब सेकेंड राउंड का मैच के इंतजार में भी हैं। आने वाला वक्त, आने वाला समय जरूर बताएगा। कुल टोटल की बात करेंगे, कुल टोटल देखिए जाकर पहुंचा है 22 रन, और एक देखिए वाइट कैच है एक्स्ट्रा से, और एक रन आता है वहां 23 रन है। लेकिन जहां पर देखिए बात करेंगे चौथा ओवर चलता हुआ गेंदबाजी में देखिए पिच एक बार तैयार से सीधा देखिए इस बार स्ट्रेट खेले हैं। जब तक इन वापस आता है तब तक देखिए पहला रन, दूसरा रन, ओ पाल पाल देखिए यहाँ पर 2 के साथ साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 25 रन। लेकिन अभी भी देखिए आने वाला 6 गेंद बचा है, और आखिरी 6 गेंद के पर कम से कम 15 रन भी जोड़ लेना तो 40 की उम्मीद जगा सकता है, खड़े उतर सकते हो। यहाँ पर क्या खिलाड़ी को कुछ दिक्कत प्रॉब्लम है, तैयारी चल रही है डीजी की तरफ। टीम का स्कोर देखिए 25 पर 2 है। मुकाबला में देखिए इतना मजा नहीं है अभी तक क्योंकि रन नहीं आ रहा है। हाँ लेकिन देखते हैं अंतिम अभी भी 6 गेंद बचा है डीजी। महाराजा चलिए कमाल कमाल देखिए यहाँ पर स्पेन निकलता हुआ जवाब। देखिए अंतिम ओवर देखिए यहाँ पर सियाह अगर रन नहीं बनाते तो और कठिन बन जाएगा। 25 पर गेंदबाज तैयार है। राहुल देखिए बात करेंगे गेंदबाजी की, तैयार फिर शेख मार रहा है। हाँ सीधा खेले फील्डर से वहां पे, जब तक गेंद वापस पहुंचाते देखिए तब तक है एक सिंगल, और दूसरे के लिए भी देखिए भागते हुए, और 2 रन भी यहाँ पर देखिए कंप्लीट होता हुआ। कुल स्कोर देखिए जाकर पहुंचे 27 रन है। स्कोर देखते हैं कितना कठिन बनाएगा कितना आसान बनाएगा। और तैयार फिर से एक बार गेंदबाज है। हाँ इस बार खोद कर निकाला है फील्डर से भाई। पहला रन लेते हुए यहाँ पर दूसरे के लिए कोई मौका नहीं, कम से कम 1-2 बड़ा हिट पे आ जाए ना, आज बन सकता है। यहाँ पर बैकफुट में ढकल दिए एकदम से बल्लेबाज को, यहाँ पर 28 रन बना है। लेकिन अभी भी देखिए आने वाला 3 गेंद है,
इनिंग का बचा आखिरी 3 गेंद और कमाल का स्क्वायर कैट देखिए आउटफील्ड तेज है बड़ा यहाँ पर और 4 रन आता वही काम शुरुआत से होना चाहिए था लेकिन शुरुआत से बिकी है अब देर से आया चौका हाँ ऊंचाई खींची है क्या लंबाई भी जाएगा भाई हाँ लंबाई भी जाता हुआ बड़ा हिट देखिए यहाँ पर 13 का फूल 17 का माला अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला और गेंद को अंदर पहुंचाया बाला नन्हे छोटे छोटे देखिए जादूगर और विकी देखिए यहाँ पर एक काम करना चाहिए था थोड़ा देर हो गया कोशिश भी कर रहे थे गेंदबाजी अच्छी हो रही थी लेफ्ट विंग गेंदबाज है राहुल देखिए बात करेंगे रुसल दादा पाटिल लेके बात करेंगे गोल्डन मैन चेहरा गोट की बात किया जाए तो हमारे पिंटिया भाई भी आवाज है पहला रन देखिए दूसरे लिए भागे तेजी से अब तीसरे की दौड़ लगाते हुए और तीसरा भी कंप्लीट होता हुआ लेकिन एक फाइटिंग टोटल की जो तलाश थी मुझे लग रहा है वो तलाश मिल गई है अब 41 रन बनाए 41 जीत के लिए 42 की जरूरत है लेकिन 2 रनों की जो पेनल्टी है तो 42 की जगह देखिए बात करेंगे ना डबल 4 44 रन बन जाएगा यहाँ पर टारगेट से और साई राजेश सर देखिए इस वक्त जुड़ेंगे टारगेट के पीछे क्योंकि भलाई 42 बनाए 2 रनों 41 बनाए 2 रनों की पेनल्टी है उसे पकड़कर 43 तो 44 ही बनाना है और विनर के बीच मैच खेला जाएगा I11 वही टीम तैयार रही है दुनियात एक राजा माणूस क्रिकेटला भगवंत मानणारे व्यक्तिमत्व अप्रोच शेख भाई या ठिकाणी येत आहेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतम स्वागतम सुस्वागतम या अप्रोच शेख आपल्या मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे तोलाचा मजकूर नगरीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत अपन आलेत या स्पर्धेची शोभा वाढवलीत अप्रोच शेख भाई आपका स्वागत है धन्यवाद बाबूशाह सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत राजा राणी गो टीम
इथे मात्र फलंदाजासाठी उतरणार आहेच. टार्गेट आहे 44 धावांचा. 2 धावांची पॅनल्टी पकडून ॲड झाल्यात. 41 झाल्या होत्या, त्यानंतर 2 धावांची पॅनल्टी, मग झाले 43 आणि झाले आणि 2 प्लस केले. 44चाच आव्हान आहे. खाली बघ खाली डिश ना ते वेपर देते डीजे वाल्याकडे चला आरंभिक जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय सुनील सालुंके आणि राहुल. येस, राजाराणी गोट टीमचा खऱ्या अर्थानं पाहिलं बिग समर्थक आणि बिग पॅकर देखील आमचे बालाशेठ डुमाल साहेब यूट्यूबच्या माध्यमातून जरूर मॅचचा आनंद घेत असतील. मित्रांनो, दोस्ती दुनियातील राजा माणूस आहे. खऱ्या अर्थानं भरपूर प्रेम सातत्यानं त्यांचा मिळत असतं आम्हाला सर्वांना. तर बालाशेठ डुमाल आपलं मनापासून हार्दिक स्वागत. चला 2 चेंडू आपण अगदी पाहिल्यात. जबरदस्त इथे गोलंदाजी करत असताना हरीशची गोलंदाजी पाहिली. टार्गेट जरी छोटा असला तरी इथे मात्र चांगला संघर्ष, चांगली गोलंदाजी, अनुभव परिपूर्ण असणारा गोलंदाज हरीश. पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले P1मध्ये फटका बसलाय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. तन्मयनं टिपला झेल. संपलाय फलंदाज सुनीलचा खेळ. म्हणवी आमचे हरेश मुंबईकर या स्वागत आहे आपलं देखील. पप्पूला इथे मात्र पास व्हावं लागेल, कारण काय गोलंदाजी हरीशची पाहिली. जबरदस्त 3 चेंडू डॉट आणि 1 फलंदाज बाद. असं संघर्ष यालाच म्हणतात मित्रांनो. पुन्हा एकदा फटका तर फसले. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक घेतात, परंतु एकाने टिपला झेल. क्रिश, क्या बात आहे, क्रिशने टिपला झेल. संपलाय फलंदाज पप्पूचा खेळ. थँक्यू. प्रशांत, इथे प्रशांतला डोकं शांत ठेवून खेळ करावा लागेल.
44 धावेचा अगदी लक्ष असताना काय गोलंदाजी, ऑन हॅट्रिक, विकेटच्या उंबरठ्यावर असणारा गोलंदाज हरीशला या ठिकाणी पाहतोय. फुलर लाईनचा चेंडू शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे सुपर कव्हर पॉइंटला, प्रभाकर होते. एकच धाव. क्या बात आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, अगदी कंजूसी गोलंदाजी मित्रांनो इथे करत असताना बऱ्याच 5 चेंडू नंतर टीम राजाराणी घोट संघाचं इथे खातं ओपन केलंय. प्रशांतला माहिती आहे आता मोठे आपले बिग तालनहार फलंदाज बाद झाले, आता संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती स्वीकारत असताना राहुल येतील आता स्ट्राईकला. डावखुरे आताचा एक चांगला खेळाडू आहे सुनील सालुंके, यांच्या तालमीत हा खेळाडू घडला मी म्हणेन. टॅप करता शॉट मिड आपला, काय दर्जेदार क्षेत्ररक्षण, एकदा जोरदार टाळ्या. गोलंदाज हरीशसाठी मित्रांनो एकच धाव आणि खऱ्या अर्थानं 2 फलंदाज बाद. चला मंचेकावरती आपण शुभ सन्मान करूया. क्रिकेटला भगवंत मानणारे व्यक्तिमत्व अप्रोच शेख यांचं सन्मान आपण करूया. आमच्या निलकंठ पाटील साहेबांना विनंती करेन काय आपण अप्रोच शेख यांचा शुभ सन्मान मंचकावरती करा. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण अप्रोच शेख यांचा आपण करूया शुभ सन्मान. एक जबरदस्त रॉयल व्यक्तिमत्व मित्रांनो, खऱ्या अर्थानं आमच्या ओम साई 11 टीमसाठी ते वेलात वेल काढून या ठिकाणी आपण स्पर्धेची शोभा वाढवलीत. अप्रोच शेख भाई आपलं मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर मोहम्मद अफ्ती खान यांचं देखील आपण सन्मान घेतोय. खान साहब आइए, आपका भी स्वागत है. आप आए और हमारे मंच के ऊपर 4 चांद लगाए, आपका स्वागत है. नीलकंठ शेठ पाटील आमचे बॅकबोन आहेत, पाठीचा आमचा कणा आहेत, सातत्याने भरपूर मोठी जबाबदारी. संपूर्ण पाहुणे वर्गाचा इथे शुभ सन्मान त्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण घेतोय. नीलकंठ शेठ पाटील. चला मॅच ऑन आहे, मॅचच्या दिशेने जाऊया. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, तन्मय झेल, ओ चांगला चेंडू, फिंगर रोल भरपूर चांगला, थोडंसं मिस फील्ड होत आहेत, तो बॅकअपमध्ये आहे क्षेत्ररक्षण. सेकंड पॉवर प्लेमध्ये मोहम्मद अफ्ती खान यांचा सन्मान व्यासपीठावरती होत असताना धन्यवाद सर, आप आइए और मंच की शोभा अपनी बढ़ाई. अफरोज शेख साहब और हमारे मोहम्मद अफ्ती खान साहब आपका स्वागत है, दिल की गहराइयों से आपका स्वागत है. अफरोज सर स्वागत है आपका भी. चला रजा घेत असताना आमचे अफरोज शेख आणि आमचे मोहम्मद अफ्ती खान, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा विकेट डाऊन, गोलंदाजी यस डाऊनची ग्राउंड पकडला जेल, फलंदाज बाद. तू चेल, आता मात्र येणाऱ्या खेळाडूंवरती भरपूर मोठी जबाबदारी असेल. धाव पुस्तकावरती धावा पाहिले 2. पुण्यात पूनमताई प्रतिष्ठान वसार संघाची ही गोलंदाजी भारदस्त तिखट तीक्ष्ण मारा करत असताना तनुमय गोलंदाजी करतायत. 2 धावा धावपुस्तकावरती, 3 फलंदाज बाद झाल्यात. दयनीय अवस्था आहे सध्या तरी. बॅकफुटला पाहतोय टीम राजाराणी घोट संघ. गोलंदाज तनुमय यांच्या षटकातील पुढील चेंडू, हो ड्राईव्ह करतात, कॅच पकडले, क्या बात आहे. जेल चंदननी टिपला झेल, काय जबरदस्त झेल, जोरदार टाळ्या चंदनसाठी मित्रांनो. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहिला. टोटल अगदी सोपी आणि छोटी होती, परंतु काय गोलंदाजी जबरदस्ती केली आहे. खऱ्या अर्थानं हरीशने देखील जबरदस्त गोलंदाजी केली. त्यानंतर तन्मयची गोलंदाजी, क्या बात.
पुत्र, क्या बात आहे, जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी तन्मय होना हॅट्रिकच्या उंबरट्यावर होता. क्या बात आहे तन्मय, जवाब नाही. दोनच धावा आहेत, काय जबरदस्त गोलंदाजी. राजा, राजाची पावर, वाघाची धाड, खोदला पहाड, चेंडू आउट ऑफ दी पार, मिळतील 6-6. षटकार. या पालघर जिल्ह्याची शान वाढ धावपुस्तकावरती धावा आल्या, त्यानंतर 8 गोलंदाज तयार. ओ पुन्हा एकदा फटका बसलाय, राजाची खेळी समाप्त. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. राजाला मात्र परतावं लागेल. नितीन कोहलीची बॉलिंग भारी, या हातामध्ये हाय किमया न्यारी, त्यांच्या नावाचा बालाशेठ धुमाल यांचे सुपुत्र राजानं षटकार ठोकला होता. अशा इच्छा महत्वाकांक्षा या सर्व काही पल्लवित केलं होतं. तो फलंदाज बाद झाला. आता तालनहार संकटमोचक रुपेश सालुंके संघाचा तालनहार आहे, त्याच्यावरती सर्व काही आता निर्भर आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, पहिला षटक गोल्डन जुबली आपण पाहिला, तोच हा गोलंदाज हरीशला या ठिकाणी पाहतोय. हरीशमध्ये क्षमता आहे, चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या षटकामध्ये उल्लेखनीय कामगिरी, 2 फलंदाज बाद, 1 रन्स. सामना अगदी जबरदस्त, वेग, प्रचंड वेग, वेगाची सॉरी हरीश करतोय. गोलंदाजी लय भारी, जाम भारी, जबरदस्त गोलंदाजी, अगदी पूर्णपणे बांधून ठेवलं. पडल्यानंतर चेंडू कशा पद्धतीने स्विंग होत आहेत. हरीश करतायत गोलंदाजी. प्रशांत आहेत, शांत बसले सध्या तरी. प्रशांतकडे अपेक्षा आहेत. फुलर लाईनचा चेंडू ऑन ड्राईव्हचा पटका या ठिकाणी पाहतोय. शतरक्षक येतात. आता मात्र रुपेशला अगदी शांत डोकं ठेवून इथं खेळ करायचा आहे. 9 षटक हे हाणामारीचे त्याला भेटणार आहेत, हे त्याला माहीत आहे. स्वर्गीय पूनमताई प्रतिष्ठान वसार संघ इथे गोलंदाजी करत असताना सध्या तरी मजबूत स्थितीमध्ये आहेत. 3 चेंडू झाल्यात, 11 धावा धावपुस्तकावरती. 33 धाव्यांची गरज आहे अद्याप. सन्मान देत आहेत. त्यांना माहीत आहे का हा गोलंदाज भरपूर चांगली गोलंदाजी करतायत. बचेंगे तर और भी लढेंगे, हा त्यांना बाणा वापरायचा आहे. हरीश करतायत गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा, दिशा, वेग, नियंत्रण. चला पाणी घेऊन चला 12th मॅन. चला 12 चेंडू होते, आता 32 धाव्यांची गरज आहे. 12-32.
गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. हो हो, यावेळेस हा चेंडू आपण पाहिला. वाईटची खून. तर नक्कीच रुपेशला माहिती आहे, बचेंगे तो और भी लढेंगे. 12 मध्ये 32 हवे होते, आता 12 मध्ये 31. वाईट अगदी रिप्लेमध्ये आपण पाहतो ऑप्शनच्या भरपूर बाहेर. 11 आणि 12 मध्ये 31. चेंडूला पाठवला. मी म्हटलं तो हा डोका शांत ठेवून खेळ करणार आहे. अटॅक मोड ऑन केला, चेंडूला पाठवलाय सरळ डीप लॉंग ऑनच्या वरन येतोय हा खणखणी षटकार. गोलंदाज तयार. यावेळेस हा चेंडू ऑफस्टम. दडपण, मनोवैज्ञानिक दबाव. मनोवैज्ञानिक दबाव पहा किती चपल आहेत एसटी रक्षक. वाईटची खून. मॅच आता रफ अँड टफ बनत चालली आहे. आता 11 मध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. 20 धावा आहेत सध्या तरी धावपुस्तकावरती. एका चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या. त्याला माहीत होतं रुपेशला की हा चौथा गोलंदाज आपल्याला नक्कीच मिळणार आहे. यावेळेस हा चेंडू वाईट बॉल. एक चेतावणी दिली आहे. आता चेतावणी का वॉर्निंग असेल ते मात्र मिळले. दडपण आहे गोलंदाजावरती मी म्हणेन. सुरुवातीचे 3 षटकामध्ये दादागिरी राहिली वसार संघाची, परंतु इथे दादागिरी प्रस्थापित निर्माण करीत चाललाय टीम राजाराणी घोट. जिंकण्याची मजा तेव्हाच येते तेव्हा समोरचा आपल्या हरण्याची वाट पाहत असतो मित्रांनो. हो, इथे मात्र टॅप करतात. अशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. चांगली गोलंदाजी 11 मध्ये 23ची गरज होती. आता मात्र समीकरण येऊन टेपते. तेवीस धावा अद्याप देखील बनवायचे 10 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा एक धाव सहजरित्या पूर्ण. चला, एक धाव जरूर अंकित केली जाईल. फलंदाज आता प्रथमतः स्ट्राईकवरती येत आहेत. 22 धावा झाल्यात. 22 22 धावा धाव पुस्तकावरती. 9 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. नऊ चेंडू आणि खऱ्या अर्थानं 22 धावांची गरज आहे. टॅप करता चेंडू ऑन साइड मध्ये. मॅच भरपूर रफ अँड टफ आहे. 8 मध्ये 21 धावांची गरज आहे. अद्याप देखील मॅच आपण पाहिली तर मॅचचा निकाल बंद लिफाफ्यामध्ये कैद आहे. परंतु इथे गोलंदाज तयार आहे. स्ट्राईक रेटवरती फलंदाज आपण पाहतोय. रुपेशमध्ये क्षमता भरपूर मोठी आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे. फटका तर फसला. क्षेत्ररक्षक पोहोचतील का चेंडूपर्यंत? हो हो, एक धाव सहजरित्या पूर्ण. झेल अक्षरशः कठीण होता. 2च धावांवरती समाधान. इम्पॉर्टंट विकेट आहे रुपेशची. जबरदस्त मॅच. 7 चेंडू आणि आता 19 धावांची गरज आहे. आणि ती क्षमता, ती ताकद, तो होच तो जज्बा जुनून पूर्णपणे ढासून भरणारा खेळाडू रुपेश सालुंकेला आपण पाहतोय. आणि रुपेशमध्ये क्षमता आहे मॅच जिंकून देण्याची. ती धमक, ती चमक, तो झिजेल तोच चमकेल या मैदानावरती. अडला असतील हजारदा, पडला असतील हजारदा, कालोक्याच्या भयान रात्री रडला असतील हजारदा. झालं गेलं विसर आता. मूठ अवल, अश्रू अवल, लक्षावरती रोख नजर. रुपेश सालुंके, तू एक प्रयत्न अजून कर. 7 चेंडूमध्ये 19 धावा. मॅच रफ अँड टफ, हाय व्होल्टेज मॅच. क्रिकेटचा कुरुक्षेत्र, क्रिकेटचा कुंभमेळा, गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा. चांगला चेंडू स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय गोलीच्या वेगानं. शेवटचा चेंडूवरती येतोय खणखणीत संघर्षाचा. संघर्षमय 4.
ची गरज आहे. मॅच भरपूर चांगली आहे. हो क्या बात आहे. ओमकार मुंबईकर बिग सपोर्टर ओमसाई 11 टीमचे ते समर्थक देखील आहेत. ओमकारजी मुंबईकर आपलं स्वागत आहे. ओमकार आल्यात, स्वागत आहे ओमकार पुन्हा एकदा. मॅच भरपूर चांगली आहे. 6 मध्ये आता 15 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. पंच काही नियमावली सांगत असताना इथे मात्र स्ट्राईक एंड होते. फलंदाज प्रथमला आपण पाहतोय. प्रथम देखील भरपूर चांगला आहे, परंतु त्याला सिंगल रन काढून इथे स्ट्राईकवरती रुपेशला नाही सर्वात मोठी गोष्ट आहे. परंतु पाहूया काय करणार आहे मॅचमध्ये. दोन्ही टीमला देऊया कॉम बॉक्सकडनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जबरदस्त मॅच आहे, जबरदस्त मॅच आहे. 6 मध्ये 15 धाब्यांची गरज आहे. रफ अँड टफ दोन्ही टीमचे खंदे समर्थक इथे अगदी गप्प शांत स्मशान शांतता त्यांच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय. मॅच रफ अँड टफ आहे. 6 चेंडू 15 धावा. मॅच जर जिंकून दिली तर या टीमचे आमचे आधारस्तंभ आदरणीय सन्मान्य बालाशेठ धुमाल यांच्याकडनं 5,000 रुपयाचा धनादेश तुम्हाला मात्र देण्यात येईल. परंतु पाहूया मॅच भरपूर चांगली आहे. 6 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. इथे मात्र पद्धत आली ते मध्ये कुठेतरी व्यत्यय आला. गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. क्रिश येत आहेत. क्रिशला अगदी चांगली उंच भरारी घ्यावी लागेल या गोलंदाजी करत असताना, परंतु इथं आपण पाहतोय प्रथम स्ट्राईक एंड आहेत. प्रथम टीम राजाराणी गोट टीमचे समर्थक शांत आहेत. परंतु पाहूया 6 मध्ये 15. हो हो आडव्या बॅटनं गॅप मध्ये चालला चेंडू. हो हो अडवणूक करतात. हो क्या बात आहे. परंतु चेंडूने गाठले सीमारेषा बाहेर. सुरक्षेत्रक्षण होता. अंतिम मुवमेंट मध्ये आपण पाहू शकाल अगदी रिप्ले मध्ये कशा पद्धतीने त्यांनी खेळायला डीजे मास्टर आम्ही जेव्हा डीजे बोलू तेव्हा तुम्ही ऑन करा. आमची शब्दरचना तुम्ही चुकवता. मॅच रफ अँड टफ आहे. 5 मध्ये 11 धावा. मॅच बनत चालली आहे. टीम राजाराणी गोटच्या समर्थकांचे चेहरे आता हसत असताना डुलत असताना गोलंदाज क्रिश पुन्हा एकदा आडव्या बॅटनं सिंगल सिंगल जिथे घेतली जाईल. परंतु माहीत आहे कारण 4 मध्ये धावा या बनवण्याची क्षमता या खेळाडूमध्ये डासून भरली आहे. 4 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज आहे. मॅच रफ अँड टफ आहे, परंतु इथे रुपेश सालुंकेला रौद्र रूप धारण करावे लागेल. नक्कीच आपण या ठिकाणी पाहिला रख हौसला व मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर कुछ समंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुम्हें मंजिल मिलेगी रुपेश और मैच जीतने का मजा भी आएगा. 4 चेंडू 10 धाब्यांची गरज आहे. अप्रतिम मॅच, पैसा उचल मॅच. 4 चेंडू 10. आलाय फटका. चेंडू चालला गॅप मधून. वाघाची धाड खोदला पाठ. फटक्यामध्ये आहे वजन. रन मिळतील अर्धा डझन. संपूर्ण क्रीडा रसिक जर रुपेश सालुंकेची फलंदाजी जर आवडली असेल एकदा टाळ्या होऊन जाऊन त्यात रुपेशसाठी, कारण 3 चेंडू आता गरज असेल 4 धाब्यांची. जबरदस्त लाजवाब शेवटपर्यंत तो लढत राहिला. मी म्हणेन याचंच तर नाव आहे क्रिकेट आहे. कोणाला हसूताना पाहिलं, कोणाला रडताना पाहिलं. परंतु पाहूया ही मॅच जर वसार संघाने गमावली तर आजची रात्र ते झोपू शकत नाही मित्रांनो, कारण या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी तुम्हाला 365 दिवस वाट पाहावी लागते. 3 चेंडू 4 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर कॅच घेतली तर मॅच बनेल. ओ झेल सुटला. अडवणूक केली. मॅच बॅलेन्स आहे. मॅच बॅलेन्स आहे. 2 चेंडू आणि आता गरज आहे ती मात्र 2 धाब्यांची. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम आहे. नशिबाची साथ, कौशल्याचा आधार इथे मात्र मिळत असताना टीम राजाराणी गोट संघ जर हा झेल घेतला असता तर 3 मध्ये खऱ्या अर्थानं 4 होत्या, परंतु आता 3 मध्ये इथे 2 मध्ये 4 आहेत. 4 राहिले असत्या. मॅच रफ अँड टफ आहे. जबरदस्त मॅच आहे. रुपेश मध्ये क्षमता आहे. इथे कॅचेस विन द मॅच है. छोड़ोगे क्या तो भाई कैसे जीतो के मॅच. आयुष्यमान भव आशीर्वाद रुपेशला मिळाला आहे. टॅप करत्या चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा मिसफील्ड.
नवीन येणारा खेळाडू इथे मात्र चुकी केली की काय. मॅच बॅलन्स आहे प्रेक्षक मायबाप, कुठे जाऊ नका. अगदी हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. एक चेंडू कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे आणि नियम इथे साक्षात्कार होत असताना ड्रेसिंग आणि चेसिंग. एक धाव इथे मात्र आरोग्यासाठी आपण पाहतोय. हा आरोग्यासाठी देखील एक धाव पाहिजे आणि सामना जिंकण्यासाठी देखील एक चेंडू एक धावींची गरज आहे. ठोक डीजे. उभा राहिलाय मारा होते परंतु ते आता उठून उभे राहिल्यात. कंदे समर्थक दोन्ही टीमचे जे बसले होते ते आता उठून उभे राहिले, कारण मॅच रफ अँड टफ आहे. आता अम्ब्रेला फिल्डिंग तुम्ही पाहू शकाल. अगदी समोरासमोर क्षेत्ररक्षण इथे सजवलं जाईल. एक एक मिस फील्डची तुम्हाला किंमत ही मॅच जिंकल्यानंतर किती आहे ती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. रफ अँड टफ मॅच आहे. हृदयाची स्पंदने ठोके चुकवणारा मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. ज्या ज्या खेळाडूंना ज्या ज्या व्यक्तिमत्वांना जर हृदयाचा आजार असेल तर मॅच बघू नका. डोळे शांत ठेवून तुम्ही शांत बसा. मॅचचा निकाल एका चेंडूनंतर तुमच्या समोर येणार आहे. प्रेक्षक मायबाप, मॅच आवडली असेल तर या मॅचसाठी जोरदार टाळ्या होत्यात. मैदानाच्या चौफेर टाळ्या घुमल्याच पाहिजेत. एक चेंडू एक धाव्यांची गरज. परणमध्ये क्षमता ही मॅच जिंकून देण्याची. एक चेंडू आणि एक धाव्यांची गरज. गोलंदाज क्रिश इथे मात्र किमया करतील का? जोरदार टाळ्या. एक चेंडू एक धाव. ड्राईव्ह करतात. डायरेक्ट हिट हवंय. डायरेक्ट हिट हवी. इथे क्रिटिकल मुवमेंटमध्ये चेक केलं जाईल. पंच आपण या कमिटी एक धाव एक संघाला इथं बाद व्हावंच लागणार आहे. क्रिटिकल मुवमेंटमध्ये आता आमच्या माऊली प्रसाद इव्हेंटची देखील आता मात्र परीक्षा आहे. पाहूया कशा पद्धतीनं काय क्षेत्ररक्षण दाखवला. अम्ब्रेला फिल्डिंगमध्ये परतनं ड्राईव्ह केला होता चेंडू, परंतु पाहूया रनआउट आहे की नाही. फलंदाज पाहते आणि या ठिकाणी स्वर्गीय पूनमताई प्रतिष्ठान वसार संघ. गरज नव्हती मी म्हणेन रुपेशला. चला हँडशेक करा. आपण स्पर्धा खेळत असतात. सुनील हाडलक. भरपूर चांगली मॅच झाली. प्रेक्षक देखील भरपूर खुश झाले, परंतु हाडलक राहिलं. टीम राजाराणी गोट संघाचं मॅन ऑफ द मॅच नो डाऊट हरीश. हँडशेक करा.